गावदर्शन लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, आदिवासी कोळी महादेव जमातीचं प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे हतबल झालेल्या पालकांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेची खळबळ माजलेली आहे। याबद्दल आपण काय बोलणार? लातूर येथील दादगी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील शिवाजी मेळे या आदिवासी कोळी महादेव समाजाच्या व्यक्तींनी जी आत्महत्या केली, ही खरंच एक समाजाला जे काळिमा फासणारी घटना आहे। यामुळे जे ते भविष्यातील जी पिढी आहे त्या पिढीला प्रचंड मोठा त्रास होणार आहे। त्याच्यात लहान लहान लेकरांसाठी त्यांनी जी लढाई होती त्याची जवळपास 1 वर्षापासून तो लढत होता। त्याच्या सर्टिफिकेटसाठी तो आतोनात झडत होता, पण त्याला सर्टिफिकेट ते भेटत नव्हतं। त्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी त्यांनी चक्रा मारल्या, त्यांनी लेखी स्वरूपात चिठ्ठी सुद्धा लिहून दिली आणि ही एक समाजाला लाजिरवाणी गोष्ट आहे। मी समाजाला आवाहन करू इच्छितो की यासारखं टोकाचं पाऊल कोणी उचलू नये। तसेच शासन प्रशासन यांना नक्कीच जागेल, परंतु माझ्या आदिवासी कोळी मल्हार कोळी महादेव टोकरी कोळी समाजाला मी हात जोडून विनंती करतो की असं कुठलंही टोकाचं पाऊल कोणी उचलू नये। या घटनेबद्दल आता तुम्ही पुढची काय आपली दिशा असणार आहे? आता आम्ही उद्या एडीएम आणि जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर येथे जाऊन आम्ही त्या निषेध म्हणून एक निवेदन देणार आहोत। आणि ही जी बाब झाली ही खूप गंभीर्याची झालेली आहे। मी त्या व्यक्तीने आपल्या लहान लहान मुलासाठी शिक्षणासाठी व शिष्यवृत्तीसाठी वेळोवेळी जात प्रमाणपत्राची मागणी केलेली असता, सध्या ते एडीओने त्यांना दिलेलं नाही, त्यामुळे त्यांनी ती आत्महत्या करावी लागली। याचा निषेध म्हणून आम्ही उद्या जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर येथे निषेध म्हणून निवेदन देणार आहोत। हा विषय नुसता लातूरचाच नाही, समस्त मराठवाड्याचा हा विषय आहे। त्या ठिकाणी जातीचे दाखले असतील, वैधता प्रमाणपत्र असतील, हे मिळत नाही। यामुळं अनेक वर्षांपासून आदिवासी कोळी जमात जे आहे ते हतबल झालेली आहे। काय सांगणार यावर? ते तर म्हणजे खूप गंभीराची गोष्ट आहे, कारण आम्हाला जे येतं पहिलीपासून ते 12वीपर्यंत हे शासन आदिवासी म्हणतं आणि ज्या वेळेला आमच्या लेकरांना ज्यावेळेस पुढील शिक्षण घेण्यासाठी त्याला जातवैधता प्रमाणपत्र मिळत नाही आणि बोगस म्हणतं, हेच विचारासाठी आम्ही उद्या 15 ते 17 या वेळेस आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत संपूर्ण मराठवाड्यात। काय सांगाल तुमची प्रतिक्रिया? मी असं सांगू इच्छितो की जी आमचा जो एक आदिवासी समाज बांधव त्याने जो मृत्यू पावलेला आहे तो फक्त जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे, आणि मी हे सांगू इच्छितो शासनाला हे सांगू इच्छितो की जे की एडीएम कार्यालय आहे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा शासनाने, आणि आदिवासी कोळी समाजाला न्याय मिळवून देण्यात यावा तात्काळ। आणि संपूर्ण 15 ते 17 तारखेदरम्यान आम्ही संपूर्ण मराठवाड्यातील, पूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी कोळी समाज, कोळी मल्हार कोळी महादेव संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करणार आहे आणि आमरण उपोषण करणार आहे। शासनाने याची तात्काळ नोंद घ्यावी। असंच जर कधी चालू राहिलं तर आदिवासी समाजावर, कोळी मल्हार कोळी महादेव समाजावर फार मोठा अन्याय होऊ लागला। शासनाने याची जर तात्काळ दखल नाही घेतली तर आम्हाला टोकाचं पाऊल यापुढे उचलावं लागेल, एवढी माझी शासनाला कळकळीची विनंती आहे।